नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या हंगामात 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडला होता व शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले होते। काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते। राज्यातील 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा, अग्रिम पीक विमा म्हणून वाटप करण्यात आलेला आहे। 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे। अग्रिम पीक विम्याची 25% रक्कम मंजूर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे। स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्या 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसाच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे। ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल व याबाबत कारवाई सुरू आहे।